नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज 12। तो मैं ऋषभ सक्सेना। खबर अकोला से है, जहां अकोला के हिंगण महसपुर में जिला खेल अधिकारी सतीश चंद्र भट्ट द्वारा अधिकारों के कथित दुरुपयोग से आधिकारिक जयराम गोरक्षण केंद्र और भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की अधिकृत प्रतिमा को ध्वस्त कर दिया गया, जिससे नागरिकों में गहरी नाराजगी और आक्रोश फैल गया। इस अन्याय के विरोध में आज एक भव्य जन आक्रोश मोर्चा हिंगड़ा से शुरू होकर जुने शहर पुलिस स्टेशन अकोला पर समाप्त हुआ, जिसमें बड़ी संख्या में समाज बंधु नागरिक और अम्बेडकर करी कार्यकर्ता शामिल हुए। मोर्चा आयोजकों ने प्रशासन के खिलाफ जोरदार नारेबाजी करते हुए दोषी अधिकारी पर तुरंत सख्त कार्रवाई की मांग की और कहा कि यह ध्वंस कानून का दुरुपयोग होने के साथ साथ समाज की भावनाओं पर आघात है। मोर्चा पूरी तरह शांतिपूर्ण रहा, लेकिन सुरक्षा के मद्देनजर भारी पुलिस बंदोबस्त किया गया था और पुलिस ने पूरे क्षेत्र में सतत निगरानी रखकर स्थिति नियंत्रित रखी। ऑगस्ट महिन्यामध्ये जे काही जयराम गोरक्षण चॅरिटेबल संस्था आहे, गोरक्षक आहे, ती प्रशासनाने कुठल्याच प्रकारे पूर्व सूचना न देता ते पूर्णपणे उद्ध्वस्त केले। त्या संदर्भात आपण जे चॅरिटीचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी थेट बोलूया। काय प्रकरण होतं? 12/8/2025 ला सकाळी 5 वाजता प्रशासनाने आमच्या गौरक्षणावर कारवाई केली। माझी प्रशासनाला विनंती आहे आणि तुमच्या माध्यमातून सुद्धा प्रशासनाला विनंती आहे की माझे 127 गोवंश म्हणजे 200 गोवंश होते, त्यापैकी 74 गोवंश आदर्श गोवंशला देण्यात आले पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून। पण मला कोणत्याही प्रकारचा ठाव ठिकाणा नाही। मी प्रशासनाला वारंवार विचारत आहे की माझे गोवंश आज पावसाळ्यामध्ये या संदर्भात पोलीस प्रशासनाने किंवा जे काही कारवाई केली त्या संदर्भात तुम्हाला नोटीस वगैरे काही देण्यात आली होती का? नाही, कोणत्याही प्रकारची मला नोटीस देण्यात आली नाही। फक्त मी पोलीस प्रशासनाला आता विचारलं की माझे 127 गोवंश, त्यांनी म्हटलेलं आहे की क्रीडा अधिकाऱ्याने ते गोवंशाच्या कारवाई केलेली आहे। माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी संबंधित क्रीडा अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, मला न्याय देण्यात यावा। काय दादा, या संदर्भात प्रकरणात आपण काय सांगा? जयराज गोरक्षण या ठिकाणी 15 ऑगस्टच्या 3 दिवस पूर्वीच एकीकडे या देशाचा तिरंगा फडकत होता आणि दुसरीकडे ज्या बाबासाहेबांच्या घटनेवर या देशाचा तिरंगा झेंडा निर्माण झाला, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या अकोला जिल्ह्यातल्या शरदचंद्र भट नावाच्या क्रीडांगण अधिकाऱ्यानं बाबासाहेबांचा पुतळा तोडला। एकीकडे या जिल्हा अधिकाऱ्यांना आणि अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ज्या ठिकाणी निर्माण होता त्या ठिकाणी इतकर नोटीस दिली होती, की परमिशन दिली होती की बाबासाहेबांच्या पुतळ्या ठिकाणी तुमचा धार्मिक कार्यक्रम तुम्ही घेऊ शकता आणि 4 भोंगे तुम्ही निर्माण करू शकता। बाबासाहेबांच्या पुतळ्याला माननीय जिल्हा अधीक्षक साहेबांना जर परमिशन दिली तर पोलीस प्रशासनानं बाबासाहेबांचा तो पुतळा का काढला, हा आमचा जवाब आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की 201 गायी त्या ठिकाणी निर्माण होत्या। एकीकडे या राज्याचं प्रशासन या राज्याचा दर्जा दिला जाते की गोमाता हे राष्ट्रमाता आहे, मग ते गोमाता आता कुठे आहे? अरे, हिंदू समाजाची गोमाता आणि आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठे आहे याचा जवाब विचारण्यासाठी आज आम्ही शरदचंद्र भट नावाच्या आणि या पोलीस प्रशासनाला जवाब विचारण्यासाठी हा जन आक्रोश मोर्चा काढला। या मोर्चात आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर याच्यापेक्षा आता डबल मोर्चा हा जिल्हाधिकारी आणि एसपी कार्यालयावर राहणार, याचा आम्ही इशारा देतो। बाबासाहेबांचा पुतळा सन्मानाने त्या ठिकाणी निर्माण झालाच पाहिजे आणि गोमाता राष्ट्रमाता पुन्हा त्या गौरक्षणात आणून दिली पाहिजेत, हे आम्ही मागणी करतो। आणि शरदचंद्र भट नावाच्या या जातीवादी अधिकाऱ्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या माध्यमातून गुन्हे दाखल केले पाहिजेत, हे मागणी करतो। याची भिंड या ठिकाणी चॅरिटेबल जयराम चॅरिटेबल जे गोरक्षण संस्था आहे त्या संदर्भात त्यांचा रोज तुम्ही पाहू शकता। यांचे एक मागणी आहे की या गोरक्षणाला प्रशासनाने न्याय द्यावा। कॅमेरामॅन अभिजित सोबत प्रवीण वरात, सी न्यूज भारत, अकोला। अकोला की जनता ने एकजुट होकर अपनी भावनाओं की रक्षा करते हुए प्रशासन से न्याय की मांग की है, जिससे क्षेत्र में सामाजिक समरसता बनाए रखने का प्रयास जारी रहेगा। फिलहाल के लिए इस खबर में इतना ही। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।